नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरे माझी यूट्यूब बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण जातो शिरोली सत्तेवाडी साईडला. शिरोली गावा त्याची जत्रा आज, त्यासाठी मी पहिल्यांदाच जाते. गावाचं पण नाव मी पहिल्यांदाच ऐकलं आहे. पण आपल्यासोबत असा ओमकार हरेर हिंडगावचो, तर तो चंदगड फाट्यावर येऊन थांबलो हा वाट बघत आपली. तर आपण आता जुन्या स्टँडवर असू चंदगडमध्ये. तर हे ना आपण जाऊ काय चंदगड फाट्यावर. त्यानंतर त्यासोबत आपण जातलो. ओमकारला तुम्ही बघितलं असताला मागच्या व्हिडिओना, असा तो कॉलेजच्या त्याने व्हिडिओतना. तर चला तुमका दाखवते आता परत मी ओमकार कोणतो. तर चला जाऊया आता आपण फाट्यावर. तर मंडळी, आपण जुन्या स्टँडवर बघू शकतात, पण सगळ्या शांतच दिसतात. रस्त्यात गाडी येत दिसत नाही आहेत. आपण आता कसं जाऊ आता बघू काय मंडळी. आता एस टी येईल, एस टीन तरी जाऊया फाट्यावर. मंडळी बसमध्ये बसले मी, काय पर्याय नाही, खायची गाडी गावानं म्हटला तर आता एस टीनंच जाऊया. तर हे असा चंदगड कोल्हापूर नॉनस्टॉप बस. मंडळी बसने आपण चंदगड फाट्यावर पोचलो. तर मंडळी हे बघू शकता ओमकार. हे एस टीन आलो. आपण पोचलेलो असो. ओमकार भाई आता गाडी पार्किंग केलं आणि यासाठी मंदिरा बहुतेक जाऊया आपण. चला हे ह्या माणसं ओळख त्याची आलो जाऊन येतो. तर मंडळी आता बघू शकता आपण कोण भेटले. अनिरुद्ध भाई, काय म्हणतोस? काय नाही अनिरुद्ध भाईचा गाव आता माका समजला, माका माहित पण नव्हता. या जेवायला आमच्या गावी. येऊया. तर मंडळी बघू शकतात पालखी वगैरे झाली ना. तर मंडळी पालखी वगैरे झाली, लवकर असता यासाठी. तर मंदिरात आता गर्दी आहे आशीर्वादासाठी. बघू शकतात जत्रा. तर मंडळी मुख्य मंदिर म्हणून आपण इलो आशीर्वाद घेऊन. त्याच्या बाजूक ह्या मंदिरात पण जाऊया आपण. चला तर मंडळी या मंदिरामधून आपण आशीर्वाद घेतलो. यासाठी महादेवाचं मंदिर हा. तर चला जाऊया आपण त्यासाठी.
आता आपण जत्रा फिराया बघू शकतात ही असं जत्रा. तर मंडळी आपण आता अनिरुद्ध परत भेटलेलो आणि आता कोबी मंचुरी खायला देणारा बघूया. आणि कोबी मंचुरी बनवणारा आपलं अक्षय पंडित. हा होय, टार्गेट घेतलोय मी सगळ्या यात्रा फिरायचं. सगळ्या यात्रा फिरणार आहे. झालं माझा यात्रा होय, शेवटची यात्रा. याच्यानंतर नाही शेवटची यात्रा आहे. तर मंडळी शिरोली यात्रा शेवटची आहे बघ. घे कसं आहे? मस्त. तर मंडळी आपण कोबी मंचुरी खालो आणि आता निवेद्याकडे गेलो थंडा पिण्यासाठी. हाय ना बर्फ लय घातले मग गड झालाय. त्याला आत्ताच नाव विचार त्याला नाव सांगा. त्याला नाव सांग म्हटलं काय ते. नाही ते नव्हे ह्याच निवेदा काय आहे तुला तुझ्या ह्याचं नाव विचारता. प्रत्येक काजू शेख आपलं नाव सांगता तर काय सांगायचं. गलत तरीके से ओके. दादा काय म्हणतेस? एकटा झालेस? बरं आहे तुझं. मी थांबू नको. सपेल काय बी तुझं सपतलं तुझं दुःख. तर मंडळी आता जरा गर्दी पण कमी झाली आणि ओमकार आता नारळ फोडून घेता. काय म्हणतोस ब्लॉगर? काय म्हणताय? आराम आराम. जत्रेला आहे आमच्या संध्याकाळी. आता कुठं आता जाणार मी. नाही आता मी जाणार संध्याकाळी थांबत नाही मी. संध्याकाळी ये काय असेल ते बघूया मस्त आराम मध्ये. काय येऊन ये मित्राला कुठल्या तरी गाडीवर ना ये संध्याकाळी संध्याकाळी थांब आता थोडा वेळ. आणि ह्याला येशीवरतीच घर आहे आमचं काय. हां हां बघतो इकडे पण गेला बघा इकडे. असं केलं. काय करा यात्रा सापलेली हाय. तर मंडळी जत्रा आता झालेली आहे. काय 3-4 तासाची असतात पण मस्त असतात जत्रा. तिकडे तर जरा तिकडे जाऊन ये. का गँग बसले. गँग बसले गँगचा एक घेत्या. तर मंडळी बघू शकतात ही असा शिरोलीची गँग हाय करा सगळे. शिरोलीची ही गाडी आहे घेऊन आलोय त्यांना आज नाही. होय काय बाहेरचे आहे ते. बाहेरचे मित्र माझे. होय काय तू एकटा तिथला. गज्जर गावचा. तर मंडळी मस्तपैकी जत्रा वगैरे फिरलो आम्ही. शिरोलीची रवनाथ देवाची जत्रा झालेली आहे. आता आपण गाडी काढतो आणि जाऊया आता. चला. तर मंडळी आम्ही आता ना ओंकारच्या मावशीच्या घराकडे गेलो आणि बाहेर बघू शकतात पाऊस पडता. फेब्रुवारी महिन्यात आलो आणि पाऊस इलो बघा कायचा. तर मंडळी आता वाजलेत 6:30 संध्याकाळ झाली आणि आता ना देवळाकडनं पालखी त्यांची गावात येतात. तर बघू शकतात आता इली या पालखी. या असा ओंकारच्या मावशीचा घर. बघ ओंकार मगाशी आपला दर्शन गावाक नाही पण आता गावतात. आता गावात
बिगरा बिगरा केस मोती पोळ्या भरली शास शास झाली सुपर झाली देवाची ओळणी झाली नाही मला एक सोन्याची मोहर मिळाली जी माई बाप द्वार. मम्मी तर का त्यासनी लाव हा त्या दिलं बाबा गोल्यास ते लाव ओळणी झाली नाही मला एक सोन्याची मोहर मिळाली जी माई बाप द्वार. बिगरा बिगरा केस मोती पोळ्यान भरली शास शास झाली सुपर झाली देवाची ओळणी झाली नाही मला एक सोन्याची मोहर मिळाली जी माई बाप द्वार. तर मंडळी आपण जाणार असं म्हणाल आपण आता जेवतो हा. आता वाजले 6:30 वाजले जेवतो टाईम नाही हा, पण आम्ही जाणार असू ना त्यामुळे जेवतो बघू शकतात. तर तुम्ही पण या जेव. तर मंडळी आत्ताच आपण जेवलो आणि आता आईस्क्रीम खातो. अजिबात पोटात जागा नाही तरी पण खाऊ काय करताला काढे. तर मंडळी आपण जाण्यासाठी बाहेर पडलेलो. जाता जाता आपण सत्यवाडी दिलेलो असू, कारण शिरोळीची जत्रा झाली ना की संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या टाईमला सत्यवाडीमध्ये येतात सगळी दुकानं होऊ शकतात. हे बघा काय म्हणताय. तर मंडळी गजा बघू शकतात आता हे विकता आणि बाजारात टोस्ट बटर विकता. बाकी निवांत म्हणतेस. तर मंडळी जत्रा हयली पण फिरलो आपण आणि आता गाडी काढता. तर आता जाऊया आपण डायरेक्ट चंदगडाक. चला. तर मंडळी आपण आता चंदगड फाट्यावर पोचलेलो असू आणि ह्या साईड एक जोरात पाऊस लागलो होऊ शकता. रस्तो पण ओलो आणि हे बघा चिखल पण झालो हा. ह्या साईड एक जोरात पाऊस लागलो. त्या शिरोली गावात जरा कमी लागलो पाऊस, पण हाडे खूप मोठं पाऊस लागलो. तर आता आपण जाऊया घराकडे आणि ओंकार भाई जातो आपल्या घराकडे आता. तर आपण पण जाऊया आता घराकडे. चला. तर मंडळी आपण पोचलेलो असू चंदगडमध्ये. गाडी घात दाखवून मी आहे कारण ओंकार तसं गेलो आपल्या गावात फाट्यावरनं. तर हे पाऊस भरपूरच लागलो सगळा वल्ला वल्ला हा आणि मातीचा वास सुटला मस्तपैकी. तर म्हणजे आता आपण ही व्हिडिओ संपवूया. तर शिरोलीची आणि सत्यवाडीची दोन्ही गावांची एकच जत्रा होता. ती जत्रा तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाय.